Welcome to the Bible study. And let's begin with a prayer and take this entire session forward. Wonderful Father, this moment, O Lord my God, we all come before the throne of grace and mercy, O Lord my God. And Father, I pray and I ask, O Lord, forgive us, O Lord my God, of every sin that we commit in thy sight. Have mercy, Lord, have mercy. Grant your grace over our lives, O Lord my God, and wash us, cleanse us, make us pure and whiter than snow with thy precious and holy blood. And yes, mighty Holy Spirit of God, we welcome you, O mighty teacher. We welcome you, O Lord my God, in this place. Come, O Lord, and speak to us, O Lord my God. Reveal to us Jesus in a new way through your word. I pray thee in Jesus' mighty name, O Lord my God. And wonderful Father, I pray and I ask in the mighty name of Jesus, even as you speak to us today, Lord, open our understanding that we may understand your law, Lord my God. We may understand your commandments, O Lord, and we shall receive it in our lives, O Lord my God. Speak to us, Rhema. Speak to our situations, O Lord my God. Speak to our conditions, I pray thee, O Lord my God, and enable your children, O Lord my God, to become mighty warriors, O Lord my God, and to establish their house upon the rock of all ages, O Lord my God, that even as the floods come, Lord, the waves come, the storms come, O Lord my God, they shall not be shaken and they shall not be moved, O Lord my God, but because their foundation is on your word, O Lord, is my prayer. Wonderful Holy Spirit of God, this time we commit into your mighty holy hands, O Lord. Speak to your children, speak to your people, O Lord my God. We commit ourselves, O Lord, and this time and this session into thy mighty holy hands, O Lord. In the mighty name of Jesus, I pray and ask, O Lord. Amen. टैबरनेकल मिनिस्ट्री इंटरनेशनल और चर्च ऑफ द रॉक इंटरनेशनल की तरफ से फिर एक बार आप सभी का स्वागत है। और आइए बाइबल स्टडी में आगे बढ़ते हैं। हमारे बीच में पास्टर है और फिर एक बार हम आए आपके सामने बाइबल स्टडी को एक नई तरीके से, एक नए अंदाज से लेते हुए। और पिछले हफ्ते हमने देखा कि पास्टर हमसे बातें कर रहे थे और मुझे ऐसा लगता है पास्टर आपका स्वागत है फिर एक बार। और बहुत खूब बाइबल स्टडी चल रहा है और बहुत लोग इससे आशीषित हो रहे हैं। लेकिन एक बात है, आप बोलते बहुत हो, लोगों को मौका नहीं मिलता है आपसे बात करने के लिए। और ये एक ऐसा अंदाज है जहाँ पे हम लोगों की आवाज़ आप तक पहुँचा सकते हैं और उनके दिमाग में जो सवाल है वो आपके सामने हम रख सकते हैं, ताकि पवित्र आत्मा के द्वारा आप वो सवाल का जवाब आपके लोगों तक पहुँचा सकते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि बहुत लोगों का सवाल ये है कि पिछले बार जो आपने बहुत सारे वचन लिए थे, बहुत खूब, एज इन वो बहुत एनकरेजिंग है, वो बहुत उत्तेजना देने वाले है कि कोई अगर दुखी हो गया या फिर कोई बैठ गया, कोई निराश हो गया, उसमें से बाहर उबर सकता है। लेकिन एक सवाल यहाँ पे उठता है कि ये चीज़ आत्मिक तौर से हम शारीरिक तौर पर कैसे ले आए? ओके, सबसे पहला पॉइंट तो परमेश्वर का वचन जो शब्द है उसे भी वो आत्मिक ही था, और आत्मिक होने के बावजूद भी हमारे अंतराल में, हमारे ज़िंदगी में, हमारे पृथ्वी पर जो भी हम देखते हैं वो उस शब्द के द्वारा ही बनाया गया है। तो इसका मतलब ये होता है कि शब्द में वो ताकत है कि आत्मिक होते हुए भी वो हमारे सांसारिक जिंदगी में वो कार्य करता है। पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2 कि जब हम उस शब्द को बोलते हैं, ओके, देखो धरती पे परमेश्वर ने ऐसा फॉर्मूला बनाया है कि जो भी हम बोलेंगे वो होगा। कैसा हो सकता है? हाउ कम? तो इसके पीछे प्रकृति का एक नियम ही है, प्रकृति का एक नियम ही है जो परमेश्वर ने उस नियम को बनाया है कि जो भी हम बोलते हैं या सोचते हैं उस हिसाब से अगर हम वैसे सोचते तो ऐसा हम बोलेंगे, और जो हम बोलेंगे वो ही होगा। फिर भले वो व्यक्ति विश्वासी हो मसीह में या फिर वो विधर्मी हो, जब वो इस फॉर्मूला को अप्लाई करेगा, ओके, वो चीज बनेगी, वैसे ही होगी। अभी सवाल ये आता है कि जो हमने सीखा था वो आत्मिक था, फिर उसको हमारे रोजमर्रा के जिंदगी में हम उसको अप्लाई कैसे करें, या फिर हम उसको हमारे जिंदगी में होते कैसे देखें। कि ये बाबा मैंने फॉर एग्जांपल मैंने वचन पढ़ा है, समझो नीति वचन 3 अध्याय, प्रोवर्ब्स चैप्टर 3 and verses 5 and verse 6. Proverbs 3 verse 5 and verse 6. Trust in the Lord with all thine heart and lean not unto thine own understanding. In all thy ways acknowledge him and he shall direct thy paths. पढ़िए हिंदी में।
नीति वचन इसका 3 अध्याय वचन 5, तू अपनी समझ का सहारा न लेना, हम्म, वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना, ओके, उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा। ओके। तो अभी इधर क्या लिखा है कि परमेश्वर पे भरोसा रखो। प्रॉब्लम ये आता है कि कैसे रखे। ये बोलने में आसान है और करने में मुश्किल लगता है, लेकिन मुश्किल है ही नहीं। फॉर एग्जाम्पल, मैं आपको एक उदाहरण देता हूँ, समझ लो। एक बंदा है जो एक कोर्स कर रहा है और उसने वो कोर्स उसके 12th के बाद या फिर ग्रेजुएशन के बाद, वो ग्रेजुएशन के साथ साथ या फिर ग्रेजुएशन के बाद या फिर जॉब के साथ वो एक कोर्स कर रहा है ताकि उसको एक अच्छा जॉब मिले, ओके, या फिर उसी कंपनी में उसको एक हायर पोजीशन मिले। तो ये वचन अगर वो इसकी जिंदगी में अप्लाई करेगा, ट्रस्ट इन द लॉर्ड, ओके, विथ ऑल दाइन हार्ट, अपने पूरे दिल से तू परमेश्वर पे भरोसा रख। तो भरोसा रखना कैसा होता है, कैसा वो भरोसा रख सकता है, उसको क्या क्या करना पड़ेगा भरोसा रखने के लिए। सबसे पहली बात तो उसको चिंताग्रस्त होना बंद करना आहे. त्याला चिंतित होणं हे बंद करायचंय त्या व्यक्तीला. हे कधी नका विसरू, ज्यावेळेस आपण देवावरती भरोसा ठेवायला लागतो, तर देवाला एक कसं मी दाखवून देईल माझ्या कृतीमधून, परमेश्वर को मैं मेरे कृति से कैसे दिखाऊंगा कि मुझे तेरे पे भरोसा है. वो कैसे दिखाना है, मुझे चिंताग्रस्त होना बंद करना है, चिंतित होना बंद करना है. मला चिंताग्रस्त होणं बंद करायचंय. म्हणजे मनामध्ये सारखे विचार कसं होईल कसं होईल कसं होईल हे बंद करायचंय. जेव्हा मी हे बंद करेल त्याच वेळेस मी देवाला दाखवते माझ्या कृतीमधून, फक्त शब्दातून नव्हे, कृतीमधून, की देवा माझ्यावरती भरोसा आहे. युजली होतं काय की लोक बोलतात तेव्हा माझ्यावरती भरोसा आहे, पण कसं होईल कसं होईल कसं होईल, कधी होईल कधी होईल कधी होईल, ह्याला भरोसा नाही म्हणत. फॉर इन्स्टन्स, आता हे घर आहे, ह्या घरावरती ह्या घरामध्ये बांधकाम केलेलं आहे, तर आपण निर्धास्तपणे ह्याच्यावरती येऊन बसतो, इथं येऊन बसतो. हा थोडा तरी विचार करतो का की पडेल का पडेल का. जर का आपण हा विचार केला पडेल का पडेल का पडेल का, तर आपण इथं वरती येणारच नाही. बरोबर. या बांधकामावरती विश्वास आपला नसला तर आपण इथं या घरामध्ये प्रवेश करणारच नाही. तर तसंच आहे, जेव्हा तुमचा भरोसा देवावरती येतो असतो, जेव्हा आपण देवावरती भरोसा ठेवतो, त्यावेळेस आपल्याला चिंता करणं, पॉईंट नंबर 1, चिंता करणं बंद करायचंय. पॉईंट नंबर 2, पॉझिटिव्ह कन्फेशन, सकारात्मक कन्फेशन, सकारात्मक बोलणं. देवावरती भरोसा ठेवून सकारात्मक बोलणं सुरू करायचंय. होतं काय की पुष्कळदा ज्यावेळेस आपण भरोसा ठेवतो, हा माझा भरोसा आहे, पण नंतर कन्फेशन म्हणजे जे बोलणं आहे, जी कबुली आहे, ती जर का सकारात्मक नसेल तर तो भरोसा नाही होत. तर तो आहे नुसतं मी नावाला बोलतो माझा भरोसा आहे, पण कृतीमध्ये माझा भरोसा नाही. म्हणून मी चिंतित आहे, म्हणून मी ग्रासलाय, म्हणून मी जास्त विचार करत आहे. सिंपल आहे, ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल दाइन हार्ट, तुझ्या संपूर्ण अंतःकरणाने देवावरती भरोसा ठेव. तर आज जर का मी म्हणतो माझा भरोसा आहे, तर पहिला पॉइंट आहे की मला चिंता करणं बंद करायचं. दुसरा पॉइंट आहे, मला सकारात्मक बोलणं पाहिजे. पुष्कळ वेळेस चिंता करणं बंद करणं आणि सकारात्मक बोलणं यामध्ये फार मोठा अंतर असतो. बहुत बड़ा अंतर होता है और इस अंतर की वजह से बहुतांश लोगों को उनके जवाब नहीं मिलते. सकारा बोलना और चिंता करना बंद करना और सकारा बोलना, ये दोनों एक दूसरे के ऊपर आना चाहिए. तभी वो है कि मेरा भरोसा मेरे परमेश्वर पे. तो ये प्रक्रिया होगा कैसा पास्टर? आपने बोला कि चिंता न करना, हम इंसान हैं और भरोसा तभी होता है कि जब हमने सब कुछ देखा है या फिर उसका अनुभव लिया है. जैसा आपने कहा कि हम आके यहाँ पर बिंदास बैठ जाते हैं, क्योंकि लोगों ने पहले से अनुभव लिया है कि इमारत बनी, इसका मतलब वो अच्छा अभी टिका रहेगा, उसके ऊपर हम जा सकते हैं. तो ये चिंता न करना और पूरे मन और सकारा बोलना, इसको साथ में लाएंगे कैसे? इसके लिए एक बहुत अच्छा फॉर्मूला परमेश्वर ने दिया है उसके वचन में. हम खोलेंगे गलतियों की पत्री, इसका 5वां अध्याय, गलेशियंस चैप्टर 5.
देखो क्या लिखा है, गलेशियंस 5:16, दिस आई से देन, वॉक इन द स्पिरिट एंड ये शैल नॉट फुलफिल द लस्ट ऑफ द फ्लैश। गलतियों की पत्री इसका 5वां अध्याय और वचन 16 यहाँ पे लिखा है, पर मैं कहता हूँ आत्मा के अनुसार चलो तो तुम शरीर की लालसा किसी रीति से पूरी न करोगे। ओके, बाइबल ये भी कहता है कि आत्मा और शरीर में एक युद्ध होता है। जो शरीर करना चाहता है वो आत्मा नहीं करने देता, और जो आत्मा करना चाहता है वो शरीर नहीं करने देता। सही है। ओके, तो मुझे ये बात समझना जरूरी है कि परमेश्वर के वचन के ऊपर मुझे न चलने देने वाला मेरा शरीर है। एक बहुत बढ़िया बात मैं आज आपको बताता हूँ, जो खुद पास्टर बेनिन ने बताया है। उन्होंने कहा कि मेरे दो शत्रु होते हैं हमेशा, हर मसीह के दो शत्रु होते हैं। एक जो शैतान है और दूसरा जो अपना शरीर है। शैतान को मैं धमकाता हूं तो वो भाग जाएगा, सही, लेकिन शरीर मेरे साथ ही रहता है। करेक्ट, मैं मेरे शरीर को धमका नहीं सकता। सही है। मी शैतानाला धमकावू शकतो, शरीराला नाही। तर मला माझ्या शरीराला त्याला मारायचं असतं। आता आपका सवाल जो था कि इसको कैसे हम उसको ला सकते, उसको कैसे बराबर एक दूसरे के ऊपर ला सकते। सबसे पहली बात तो मुझे ये समझना बहुत ज़रूरी है कि मेरा जो शरीर है, वो शरीर जो है वो हमेशा परमेश्वर के वचन के खिलाफ ही मुझे लेके जाएगा। ये बात की समझ मुझे होना बहुत ज़रूरी है की मेरा शरीर मुझे हमेशा, माझं शरीर जे आहे नेहमी मला देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या वचनाविरुद्धच घेऊन जाणार आहे। हे मला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर का मला ही गोष्ट समजली ना तर मी युद्ध जिंकलो। म्हणजे माझ्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी प्रत्येक इच्छा ही देवाच्या वचनाविरुद्धच असणार। 95% प्रत्येक इच्छा, माझ्या शरीरात उत्पन्न होणारी प्रत्येक इच्छा ही देवाच्या वचनाविरुद्धच असणार, देवाच्या इच्छेविरुद्धच असणार। कारण माझ्या शरीराला ते सवय आहे आत्म्याच्या विरोधात राहणं, देवाच्या विरोधात राहणं। ओके, आता तो मेरे अगर शरीर को ये आदत है कि मैं हमेशा आत्मा के विरुद्ध में रहूंगा, वचन के विरुद्ध में रहूंगा, तो मेरा शरीर जो होता है वो बार बार मुझे वही चीज करने लगाएगा जो दुनियाई है, जो शैतानी है। ओके, तो जेव्हा मी ख्रिस्तामध्ये येतो, ज्यावेळेस मला समजा देवावरती भरोसा ठेव, वचनात दिलेले ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल थैन हार्ट। ओके, तो ट्रस्ट इन द लॉर्ड, अगर मुझे परमेश्वर पे भरोसा रखना है और मेरा शरीर मुझे ये बताएगा कि तू भरोसा मत रख। ओके, ये दिखाएगा भरोसा मत रख। कैसे दिखाएगा? मुझे जो भी चीज जो अस्तित्व में है या फिर नहीं है उसके बारे में टेन्शन देके, कोणतीही वस्तू असू द्या, जगात ती अस्तित्व असेल किंवा अस्तित्वात नसेल, तिच्याबद्दल टेन्शन देऊन, माझ्या डोक्यामध्ये टेन्शन सतत टेन्शन देऊन तो मला देवाच्या शब्दाविरुद्ध किंवा देवावरती भरोसा नाही ठेवायला लावेल माझं शरीर। ह्याच्यामध्ये सैतानाचा पार्ट फार कमी आहे, ह्याच्यामध्ये सैतानाचा पार्ट फारच कमी आहे। जास्ती पार्ट मोठा आहे माझ्या शरीराचा। कारण माझ्या शरीराला सवय स्वतःहून काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी मी स्वतःहून हातपाय हलवल्याशिवाय मला काही मिळणार नाही, हे माझ्या शरीराला सवय, माझ्या देहाला सवय। तर मग देवावरती भरोसा ठेवणं म्हणजे हे मुश्किल आहे माझ्या शरीराला। पण आत्मिक व्यक्ती, जो माझा आत्मिक व्यक्ती आहे, त्याला सोपं आहे, कारण तो या देहापासून वेगळा आहे, पण तो या देहातच असल्या कारणाने आणि माझा देह जास्ती स्ट्रॉंग असल्या कारणाने, ओके, देह माझ्या आत्मिक व्यक्तीवरती राज्य करतो। तर मला काय करायचंय? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे या शरीराला ठार मारायचंय,
त्याच्या वासनेला मारायचे. ते स्पष्ट दिलेलं आहे. दिस आय से देन, वॉक इन द स्पिरिट अँड ये शॅल नॉट फुलफिल द लस्ट ऑफ द फ्लेश. जर का मी देहामध्ये चाललो तर मी आत्म्याची इच्छा पूर्ण नाही करणार, आणि जर का मी आत्म्यात चाललो तर मी देहाची इच्छा पूर्ण नाही करणार. आणि पुढचं वचन आहे, फॉर द फ्लेश लस्टेड अगेन्स्ट द स्पिरिट अँड द स्पिरिट अगेन्स्ट द फ्लेश. क्योंकि शरीर आत्मा के विरोध में और आत्मा शरीर के विरोध में लालसा करता है. ओके, तर मला काय करायचंय, माझ्या शरीराला मला मारायचंय, आणि ते कसं? प्रार्थनेत जाऊन. देवावरती भरोसा ठेवणं हे सोपं आहे. कोणाला? जो व्यक्ती आत्म्यात चालतो. जो व्यक्ती आत्म्यात नाही चालत त्याला देवावरती भरोसा ठेवायला मुश्किल. ओके, तर पॉइंट नंबर 1 ये है, मला काय करायचंय, मला आत्म्यात चालायचं. म्हणजे जे काय आत्म्यात चालणं म्हणजे काय? तर पहिली गोष्ट, मी जे काही करतोय ते आत्म्याच्या प्रेरणेने आहे का? म्हणजे आता कोणाशी मैत्री केली, कोणाला भेटायला गेलो, तर ठीक आहे, भेटण्याने काय प्रॉब्लेम होणार आहे? होऊ शकतो. जर का तो व्यक्ती जागतिक व्यक्ती आहे तर तिचे शब्द ऐकून मी देवापासून दूर जाऊ शकतो. तर मला जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेत घालवणं गरजेचं आहे. पुष्कळांचा प्रॉब्लेम मी पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम पाहिलेला आहे की जेव्हा ते चर्चला येतात ना, चर्च सर्व्हिस संपूपर्यंत ते आत्म्यात एकदम पेटलेले असतात, एकदम फुल पॉवरमध्ये असतात. पण जसे ते घरी जातात आणि घरी गेल्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू होतो ना, म्हणजे त्यांचे नातेवाईक, त्यांचे घरचे जगिक असतात, जगातले असतात, मग त्यांचे मित्र मैत्रिणी हे बघा, नातेवाईक आई वडील आणि भाऊ बहिणी आपण चूज केलेले, आपण निवडलेले नाही आहेत. बरोबर. हे आपण त्यांच्या घरात जन्मास आलेलो आहे, म्हणजे आपल्याला चॉईस नाही आहे. पण मित्र आणि मैत्रिणी हे आपण आपल्या चॉईसनी करतो. आणि जर का मी जगिकच मित्रमैत्रिणी करतोय म्हणजे माझे विचार हे जगाचे आहेत. आणि मग जेव्हा मी चर्चमधून निघतो मी आत्म्याने पेटलेला असतो. पण नंतर जेव्हा मी घरी जातो तर घरी गेल्यानंतर माझं काय चालतं, मग मी कसा राहतोय, मग त्याच्यामुळे मला आत्म्यात चालताच येत नाही. मग कदाचित पास्टर, लोकांचा एक प्रश्न असा असेल, मग आम्ही मित्रमैत्रिणी करायचे की नाही? अकॉर्डिंग टू माय दिस थिंग, तुम्ही जर का तुम्हाला देवामध्ये खरंच वाढायचं असेल तर तुम्हाला मित्रमैत्रिणी करणं इज वेस्ट ऑफ टाइम असं आहे. तर कमिंग बॅक टू अ टॉपिक, की मग जर का मला चिंता न करणं आणि पॉझिटिव्ह कन्फेशन, की देवावरती भरोसा ठेवलेला आहे, हे जर का मला याच्या खाली एकमेकावर आणायचं असेल, म्हणजे एवढं अंतर नकोय, तर एकमेकावर आणायचं असेल, त्यासाठी मला आत्म्यात चालणं गरजेचं आहे. ओके, ज्यावेळेस मी आत्म्याच्या अनुषंगाने चालतो त्याच वेळेस मी देवावरती भरोसा मला ठेवता येईल. ओके, तसंच मी लास्ट टाइम शिकवलं होतं की चिंता न करणं, काळजी न करणं. आता मी सगळे वचनं वाचून दाखवले, तर पुष्कळांनी ते मला पाठवलं, म्हणजे की पास्टर आम्हाला फार ब्लेस मिळालं, आम्ही ब्लेस झालेलो आहोत आणि फार आम्हाला उत्तेजन मिळालं, आम्हाला खरोखर ते वचन आता आम्हाला लागू करता, म्हणजे कसं लागू करायचं कळाले. व्हेरी गुड. पण पुष्कळांचा प्रॉब्लेम असाही आहे की लागू नक्की करायचं कसं, हा मला प्रश्न विचारला की ओके ठीक आहे, आम्ही घोषणा करू, पण फक्त बोलून ते होतं का? फक्त बोलून. ओके, म्हणजे खरोखर माझी चिंता निघून जाईल. पुष्कळांना फरक पडला की त्यांचं टेन्शन गेलं, त्यांचा विश्वास देवाबद्दल वाढला, आणि मग त्यांचा भरोसा वाढला, आणि मग ते म्हणाले की हो, आम्हाला देवावरती विश्वास आमचा वाढत आहे आणि आमचं सगळं टेन्शन निघून गेलं, आम्हाला फार आनंद झाला, आणि आम्ही वचनावरती आणखीन आता आम्ही जास्ती रममान व्हायला लागलो. दॅट्स व्हेरी गुड. पण अजून एक पॉईंट असा आलेला आहे की हाऊ टू ब्रिंग इट टू पास, असं मगाशी यू आस्क्ड मी, अँड दॅट्स द वे, की तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला त्या शब्दाला, जे तुम्ही वाचलेलं आहे त्या शब्दाला अप्लाय करायचंय, लागू करायचंय. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी, स्तोत्र 23 वचन 4 आपल्याला माहिती आहे, ये दो आय वॉक टू द व्हॅली ऑफ शॅडो ऑफ डेथ आय विल फिअर नो इव्हल. Psalm 23 verse 4.
चाहे मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा. आता कसं नाही डरणार? पुढे उत्तर दिलेलं आहे. काय आहे? फॉर दाव आर्ट विथ मी, दाय रॉड अँड दाय स्टाफ दे कम्फर्ट मी. दाव पढ़िए. क्योंकि तू मेरे साथ रहता है, हम्म. तेरे सोटे और तेरी लाठी से मुझे शांति मिलती है. आता तेरा सोटा आणि तुझी लाठी आपण नंतर बघूया. पण दाव आर्ट विथ मी, सगळ्यात प्रथम म्हणजे की ज्यावेळेस मी मृत्यूच्या दरीतून चाललेलो आहे त्यावेळेस मला लोकांशी जवळीकता नव्हे तर देवाशी जवळीकता मला साधायची. पॉइंट नंबर 1 हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जेव्हा माझ्या जीवनामध्ये एक अरिष्ट येतं किंवा आजार येतो, काही असू द्या, तर त्यावेळेस प्रथम मला देवाशी जवळीकता साधणं गरजेचं आहे. स्वतःला रूममध्ये बंद करून घेणं गरजेचं आहे. आता जो व्यक्ती प्रार्थना फक्त 15 मिनिटं 20 मिनिटं करतो त्याला स्वतःला रूममध्ये बंद करणं देवाबरोबर फार मुश्किल होतं. फार मुश्किल आहे. ट्रस्ट मी ऑन दिस, इट्स व्हेरी डिफिकल्ट. का मुश्किल आहे? कारण त्याला सवय नाही आहे. मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? राईट, हा प्रश्न आहे. अशा व्यक्तींनी सकाळी 10-20 मिनिटं, दुपारी 20 मिनिटं, संध्याकाळी 20 मिनिटं. ओके. मग नंतर काय करायचं? त्या 20 मिनिटानंतर झाल्यानंतर जगात जाऊन हिंडायचं का? नाही. मग गॉस्पल गाणे ऐक, वचन वाच, समजत नाही तरी वाच. मग मेसेजेस ऐक सेवकांचे. स्वतःला जास्तीत जास्त वेळ देवानी स्वतःला म्हणजे घेरून ठेव. पूर्णपणे घेरून ठेव स्वतःला. देवाच्या गोष्टींनी स्वतःला सराउंड कर. तुला अरिष्ट का आलं? काहीतरी चुका केल्यात म्हणून आलं. तर मग त्या चुका नको करू. स्वतःला त्या वातावरणात ठेवू नको जेणेकरून त्या चुका परत होतील. मग स्वतःला सराउंड कर. देवाच्या गोष्टींनी पूर्णपणे घेरून टाक स्वतःला. गाणे लाव, मेसेजेस ऐक, वचन वाच, परत गाणे लाव, परत मेसेज ऐक, परत वचन वाच, परत प्रार्थना कर. 10 मिनिटाची प्रार्थना कर. हळूहळू हळूहळू हळू आपली तुझी तहान भूक वचनाची आणि आत्म्याची वाढव. जेव्हा आपण हे करूया ना त्याच वेळेस तुम्ही स्वतःला हे वचन पाहाल तुम्ही की दाव आर्ट विथ मी, तू मेरे साथ रहता है. यस. कोई इंसान नाही. नेक्स्ट आहे तुझी काठी व तुझी लाठी. काय? द तेरे रॉड अँड द सोटे स्टाफ. और तेरी लाठी. हा, तर जो रॉड आहे ते आहे देवाच्या वचनाचं प्रतीक. ओके. आणि नाही सॉरी, द रॉड इज सिम्बॉलिक ऑफ द होली स्पिरिट अँड द स्टाफ इज सिम्बॉलिक ऑफ द वर्ड ऑफ गॉड. तर पवित्र आत्म्याच्या द्वारे मला वचनामध्ये जायचंय. त्याच वेळेस मी कोणत्या अरिष्टाला घाबरणार नाही. ज्यावेळेस कोणताही आजार किंवा कोणतंही संकट जीवनावर येतं, मी तुम्हाला लिहून देतो गॅरंटी, कोणतीच जगिक उपचार तुम्हाला तुमच्या आतून ती भीती काढू शकत नाही त्या प्रॉब्लेम बद्दलची. कोणतीच जगिक उपचार नाही. त्याला एकच उपचार आहे आणि ते म्हणजे देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे. दॅट्स इट. मी तुम्हाला फॅक्ट सांगतो, पवित्र आत्मा ज्या वेळेस येतो ना तुमच्यावरती त्याच वेळेस तुम्ही त्या प्रॉब्लेमला निडरपणे फेस करू शकता. Amen. नाहीतर नाही फेस करू शकत. ट्रस्ट मी ऑन दिस पॉइंट, इट इज नॉट पॉसिबल. इट्स ओनली वेन द होली स्पिरिट comes upon you, because the Holy Spirit is not the spirit of fear. पवित्र आत्मा हा भयाचा आत्मा नाही तर धैर्याचा आत्मा आहे. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येतो त्याच वेळेस तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जेव्हा तुमच्यामध्ये वाढतं, बळ वाढतं, त्याच वेळेस तुम्ही सैतानाच्या प्रत्येक गोष्टीला हाणून मारून पाडू शकता. नाहीतर नॉट पॉसिबल. ओके, दॅट्स व्हॉट इट इज. बढ़िया पास्टर. तो ऐसे बहुत सारे सवाल और लोगों के होंगे कि तो वो सवाल अगले
आने वाले एपिसोड्स में हम लेंगे ज़रूर। लेकिन एक बात है, आपने बोला, आपने एक फॉर्मूला दिया अभी कि 20 मिनट करेंगे, फिर दुआ, फिर अपने आप को घेरे रखो, 20 मिनट करेंगे, अपने आप को घेरे रखो। एक सवाल यहाँ पे ऐसे उठता है कि बहुत सारे लोग जो है काम करते हैं, मुझे मालूम था ये पॉइंट। उनका सवाल ये होगा कि अभी हम क्या करें, कि हम तो काम को जाएंगे, या फिर हम बिजनेस कर रहे हैं, या फिर कुछ और कर रहे हैं, या फिर हम एजुकेशनल लाइफ है हमारा, तो ऐसे माहौल में वो लोग क्या करें। और मेरा एक्सपीरियंस है कि अक्सर जब लोग काम को ज्वाइन होते हैं, या फिर बिजनेस करना शुरू करते हैं, या फिर एजुकेशनल लाइफ परस्यू करते हैं, उसकी वजह से उनका ध्यान खुदा से थोड़ा हट जाता है। जब तक वो नहीं होता, उनका ध्यान पूरी तरह से खुदा पर होता है। जैसे ये फेज शुरू हो जाता है उनके लाइफ का, जो उनके लिए भी इम्पोर्टेंट है, तो वो पूरा ध्यान हट जाता है। तो ऐसे लोगों के लिए वो क्या करें? मैं हमेशा एक बात समझाता हूँ और कहता हूँ कि तुम्हारा प्रॉब्लम का इंटेंसिटी है ना, इंटेंसिटी, तीव्रता, वही तुम्हारा जवाब है। अगर तुम्हारा प्रॉब्लम की तीव्रता कम कम होती गई ना, तो तुम्हारी दुआ की तीव्रता भी कम होती जाएगी। लेकिन अगर तुम्हारी प्रॉब्लम की तीव्रता अगर ज्यादा है, तो तुम्हारी दुआ की तीव्रता भी उतनी ही रहेगी। सही है। और समझ लो, अगर समझो अभी किसी का एक्सीडेंट होता है और वो आईसीयू में एडमिट है, थोड़ी उस वक्त सोचेगा कि मुझे जाके काम करना है, मेरा सब फाइल सबमिशन है, मेरा बिजनेस ऑर्डर है, वो आईसीयू में है। तो वैसे ही समझने का मैं आईसीयू में हूँ, आत्मिक आईसीयू में, और मुझे ये ज्यादा नहीं, 2-3 दिन मुझे परमेश्वर को देना है। अगर हो सके तो 1 हफ्ता, अगर नहीं हो सके तो 2-3 दिन काफी है। लेकिन उस 2-3 दिन में मुझे दुआ में ही रहना है। सिंपल एग्जाम्पल देता हूं आपको। पौलुस जब वो अंधा हो गया था, कितने महीनों की उसने दुआ की थी ठीक होने के लिए? 3 दिन। बस 3 दिन। देवाला तुमचे दिवस, जास्ती दिवस नकोय. देवाला फक्त नीट दिवस हवे, नीट. आमेन. देवाला तुमची जास्ती प्रार्थना नकोय, देवाला फक्त तुमची नीट प्रार्थना हवी. तुम्ही नीट प्रार्थना केली ना, उत्तर डन आहे. पौलानी 3 दिवस नॉन स्टॉप प्रार्थनेत बसला होता. तो आंधळा झाला होता 3 दिवस. आणि अशी त्यांनी काय पश्चाताप केला असेल देवासमोर, ते त्यालाच माहिती, देवालाच ठाऊक आहे. कारण एवढा जबरदस्त पश्चाताप केला की त्याला उत्तर मिळालं. आमेन. देवाने त्या सेवक पाठवला आणि त्याला दृष्टी दिली. तर दॅट्स व्हॉट इट इज. की पुष्कळ जण म्हणतात किती वेळ करू, किती तास करू, किती दिवस करू, कामाला जाऊ की नको. काही गरज नाही. 1 दिवस तरी नीट बस ना, किंवा 2 दिवस बस. बरोबर. उत्तर मिळणारच. आपला ते उत्तर देणारा परमेश्वर आहे. पण जेव्हा बसतो ना, नीट बस. असं बस की स्वर्ग खाली उतरा नाही. बस, बाकी काही नाही. पण पास्टर, प्रश्न हा पण येतो, ते 3 दिवस नंतर मला दरवाजाच्या बाहेर जायचंच आहे, मग काय? तो 3 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मिक पातळीमध्ये एवढे बलिष्ठ होता की यू कॅन इझिली कॉन्कर, आणि जरीही तुम्हाला मोह आला, जरी तुमचं मन इकडे तिकडे भटकलं, तरी पण तुम्ही त्वरित 5 मिनिटं बाजूला काढून, 10 मिनिटं बाजूला काढून तुम्ही आत्मेत, तुम्ही प्रार्थनेत देऊ शकता. ओके. रिचार्ज, पवित्रात्मा, म्हणून तर पवित्रात्मा मिळणं गरजेचं आहे. तुम्ही लगेच अन्य भाषेमध्ये जाऊ शकता आणि ऑलरेडी कॉन्कर्ड ओव्हर इट. बरोबर. डन आहे. काही एवढं अवघड नाही आहे ते. कसं आहे, ज्यावेळेस माझा फॉर एक्झाम्पल मला जर कोण म्हटलं की अरे आओ तुम्हारे ऊपर मैं मेहंदी ड्रॉ करतो, बोले हट, मला काय करायचं, मी काय बाई आहे काय, मला मेहंदी काढू काय, माझं इंटरेस्ट नाहीच आहे. बरोबर. कोण मला म्हटलं कि आओ अपन क्रिकेट खेलेंगे, मला बाद में मेरे को इंटरेस्ट नहीं है, कारण तो माझा फोकसच नाही ना. तर तुम्हाला तुमचा फोकस तुम्हाला चेंज करायचा, बाकी काही नाही. तुम्ही ज्यावेळेस फोकस चेंज करताना ऑटोमॅटिकली एव्हरीथिंग चेंजेस. बेसिकली आता समजा का माझा वीक पॉइंट आहे सिगरेट, ओके, तर माझे मित्र मला सिगरेट ओढायला घेऊन जाणारच ना. तर जर का मला त्याच्यातून मोहित नाही व्हायचं असेल, तर मला माझ्या मित्रांना बंद करणं गरजेचं आहे. आणि जिथं कुठे सिगरेट ओढतात तिथं न जाणं गरजेचं आहे. माझ्या हातात निर्णय आहे. इट्स इन माय हँड्स.
मला मला देव कधी अडवणार नाही आणि सैतान तर मुळात पाडीलच, तो वाटच बघतोय. पण आय कॅन चेंज द होल कोर्स ऑफ माय लाईफ. माझ्या पूर्ण जीवनाची दिशाच बदलू शकतो बाय जस्ट मेकिंग अ फ्यू चॉईसेस. काही निवड करून मी सगळं चेंज करू शकतो माझ्या लाईफमध्ये. प्रश्न हा आहे की तुला बदलायची इच्छा आहे का, तुला बरे होण्याची इच्छा आहे का. दॅट्स द ओनली पॉइंट, बाकी काही नाही. जसं मोशे म्हणाला, आय विल नाव टर्न असाइड, मी आत्ता वळणार आणि बघणार हे महान दृश्य. तो वैतागला होता त्याच्या लाईफला. कुठे 40 वर्ष किंगली प्रिन्सली लाईफ आणि कुठे 40 वर्ष शेड्या मेंढ्यांचा घाण काढतोय. बरोबर. मग ही वॉज फेड अप, इव्हेंच्युअली गॉट फेड अप. जोपर्यंत तुम्ही त्या फेडअप पॉइंटला येत ना, वैताग त्या पॉइंटला येत नाही ना, तोपर्यंत ही बॅटल चालू राहणार. ते वैताग पॉइंट आला पाहिजे, पॉइंट ऑफ वैताग. मग मनुष्य बोलता बास, इनफ इज इनफ नाव. कारण सगळं करून बघितलेलं असतं, काहीच मिळत नाही. सगळं काय हातपाय मारून बघितलेलं असतं, सगळं कुठेच सॅटिस्फॅक्शन नसते. आणि मी तुम्हाला चॅलेंज बनवून सांगतो, तो उधाळ पुत्र कसा आहे, शेवटी बापाकडे आला, त्यांनी सगळं करून बघितलं, शेवटी डुकरांमध्ये गेला, एंडला डुकरांमध्ये गेला. बरोबर. आणि तिथं तो शुद्धीवर आला. तो सूरों के पास जाना कभी कभी अनिवार्य होता है, तभी आदमी होश में आता है. कुछ गंवाने के बाद ही उसको एहसास होता है कि मेरे पास क्या था. काहीतरी गमवल्यानंतरच माणसाला मोल येतं की माझ्याकडे काय होतं रे, काय होतं. असं आहे. मग तो रिबाउंड पण जोरात घेतो, एकदम साठ करून फुल स्पीड. नाही तर मग ते हळू 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 येत असतो. येस. मग प्रत्येक वेळेस हे माहिती आहे की देव नेहमी काही ना काही समस्या सगळ्यांच्या समोर घेऊन येत असतो, जेणेकरून ते परत यावे. पण एक ख्रिस्ती व्यक्तीला नेहमी सारखं असंच चालावं हे योग्य आहे का? नाही, दिस इज नॉट राईट, दिस इज बॅड, दिस इज रॉंग. म्हणून तर ना तुम्ही म्हणतो ना की why should you do errors by which you fall in problems and then come to God. काही गरज नाही ना. तुम्ही चुका केल्या काय पाहिजे प्रॉब्लेम मध्ये पडण्यासाठी, मग ख्रिस्ताकडे, मग देवाकडे नीट परत येण्यास काही गरज नाही ना. जर मार्ग कळतोय ना, मग आधीच नीट राहणं सिम्पल आहे. पण होतं, दॅट्स हाऊ अ पर्सन बिकम्स मॅच्युअर इन गॉड. त्याच मनुष्य देवामध्ये प्रौढ बनतो, नाही त्याशिवाय नाही बनत. आणि देव पण आला म्हणून म्हणतो ना की न्याय तर 70 वेळेस पडेल, किती 70 times 7 पडेल. तो दिलेलं आहे, पडणार. मग देवाला माहिती आहे पडणार आहे. पडल्याशिवाय उठणार नाहीये, उठल्याशिवाय सुधारणार नाही. सॉरी, पडल्याशिवाय तो सुधारणार नाही, सुधारल्याशिवाय तो उठणार नाही. असं आहे ते. तर देवाला ठाऊक आहे. म्हणून तर आपण गाडीमध्ये पण जेव्हा गाडी बनवतात लोक, त्यावेळेस त्याला कंपन्या त्या तर हे देतात शॉक ऑब्झर्वर, झटक्यातून जाणार आहे, तर ते सुधारणार नाही. असं. तो पासा आपने बताया कि हाँ प्रॉब्लम जरूरी है, या फिर आदमी जो है वो एक ऐसे छोर तक पहुंचेगा जहाँ पर वो पूरी तरह से निराश हो जाएगा. तो ये निराशा जब आ जाती है किसी भी इंसान के दिमाग में, दिल में, उसके जिंदगी में, तो ऐसे हालात में वो क्या करे? आपने वो उस मुकाम से वो आगे बढ़ेगा, लेकिन उस मुकाम में उसे क्या करना है, क्या आप इस पे थोड़ा बात कर सकते हैं? ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की मनुष्य निराश होतं कसं काय. तुम्हाला बेसिकली कळणं गरजेचं आहे की निराशा जी आहे ही काय ते ॲक्च्युली झालेली नसती. त्याला समोर असे ऑप्शन्स दाखवले जातात की ज्यासमोर काहीच ऑप्शन नाही. आणि हे दाखवणारा सैतान आहे की त्याला हे दाखवलं जातं की तुझ्या समोर काहीच बाकी नाही राहिलेलं, म्हणून तू इट्स गेम ओव्हर विथ यू. ओके. आता ज्यावेळेस त्याला हे असं दाखवलं जातं, तर त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक निर्णय असतो की मी एकतर त्या गोष्टीला ते काय जे मला फसवलं जात आहे की तुझ्याकडे काय ऑप्शन्स नाही आहेत, त्या गोष्टीला मी लाथाडू तर त्याच्यावरती बिलीव्ह करू. ओके.
एक मी उदाहरण दिलं होतं एकदा फार पूर्वीच एक एक गोष्ट आहे की एक मुलगा एका जंगलात रात्री वॉकिंगला जातो जेवण झाल्यानंतर हिमाचलमध्ये. आणि मग तिथून तो जातो तर आणि सूर्य चंद्र वगैरे काही नसतं, एकदम पिच डार्क असतं. आणि तिथून तो पडतो खाली आणि जाता जाता तो फांदीला पकडतो झाडाच्या आणि तो फार ओरडताना म्हणतो की देवा मला वाचव वाचव वाचव. पण त्याला काहीच कळत नाही. कोणी मोठ्याने ओरडतो की कोणी मला वाचवा. शेवटी मी त्याला आठवतं की त्या बाप ते आईने जर शिकवलं प्रार्थना कर. मग तो प्रार्थना करतो देवा मला वाचव. तर त्याला देव वाणी सांगतो काय की तू हात सोड. पण तो भरोसा ठेवत नाही त्या वाणीवर शब्दावर. आणि जेव्हा सूर्य उगतो तो बघतो तो फक्त 1 फूट खाली असतो, 1 फूट दूर असतो तो जमिनीपासून. तर तो आरामात घरी गेला असं रात्र जर का त्यांनी विश्वास ठेवला असता तर त्या वाणीवर. तर बेसिकली जेव्हा आपण निराश होतो कसे काय, जेव्हा आपल्याला सैतान दाखवतो की तुझ्यासमोर एकही ऑप्शन नाहीये, तुझ्यासमोर काही पर्याय नाही उरलेला. देवाने पण तुला त्यागून दिले, देवाने पण तुला फसवले, देवाने पण तुला धोका दिलेला आहे. हे सैतान बोलतो, दाखवतो, सांगतो आणि आपला विश्वास त्या शब्दांवरती त्या खोट्यावर जातो. ओके. तर पहिली गोष्ट निराश न होणं हा फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एखाद्या विश्वासदारांनी कधीच निराश व्हायचं नाहीये, कारण त्याच्यासमोर नेहमी उत्तर त्याचा इशू आहे. ओके. आता मी एक वचन देतो मी योशुआ 1:9. Joshua chapter 1 verse 9. Have I not commanded thee, be strong and of good courage? यहोशू इसका पहला अध्याय वचन 9. क्या मैंने तुझे आज्ञा नहीं दी? हिया बांधकर दृढ़ हो जा. Be strong and of good courage. Amen. या फिर बलवान हो और दृढ़ हो जा. बलवान, हे तुला ही आज्ञा आहे. हे आपल्याला ऑप्शन नाहीये, ही आज्ञा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे देवाचा शब्द आपल्यासाठी लागू होतो की तू बी स्ट्रॉंग अँड ऑफ गुड करेज. ही आज्ञा आहे. पुढे काय दिलेले, डू नॉट बी टेरिफाईड और डिसमेड. काय दिलेले, बी नॉट अफ्रेड neither be thou dismayed, for the Lord thy God is with thee whithersoever thou goest. भय न खा और तेरा मन कच्चा ना हो, क्योंकि जहां जहां तू जाएगा वहां वहां तेरा परमेश्वर यहोवा तेरे संग रहेगा. आमेन. आमेन. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे की तू कुठेही जा, देव तुझा परमेश्वर तुझ्या संगती असणार. जेव्हा हे वचन मला समजतं, हे वचन ज्यावेळेस मला कळतं, तर माझ्या हातात आहे ते. एकदम मी त्या वचनावर विश्वास ठेवील आणि त्याप्रमाणे स्वतःचं धाडस बांधेल, किंवा मग मी सैतानाच्या खोट्यावर विश्वास ठेवेल. दॅट्स माय चॉईस. ओके. आता जर का माझा विश्वास, जर का माझं प्रेम माझ्या देवावर आहे, आय विल बिलीव्ह हिम. मी त्याच्या शब्दात विश्वास ठेवणारच. बरोबर. आणि माझ्या मागील काही दिवसांमधले, मागील काही वर्षांमधले माझे काय अनुभव असतील की जेणेकरून देवाने मला त्या आजारातून, त्या संकटातून, त्या समस्येतून मला बाहेर काढलेलं आहे, तर ते काय व्यर्थ आहे का? मला त्याच्यावरती विश्वास ठेवून, त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून, मला या माझ्या आजच्या प्रॉब्लेमवरती विश्वास आणखीन ठेवून देवावरती मला त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघायचंय. जर का देवानी मला 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी बाहेर काढलं एका समस्येतून, तर तो विश्वास मला वापरायचा आहे आणि मला माझ्या आजच्या या समस्येतून बाहेर निघायचंय. दॅट्स हाऊ यू डू इट. मग निराशा मला येणारच नाही. ज्यावेळेस मी हे वचन, आता काय म्हणतो इथं वचन, प्रभू काय म्हणतो इथं, हॅव आय नॉट कमांडेड दी, बी स्ट्रॉंग अँड ऑफ गुड करेज. Be not afraid, neither be thou dismayed, for the Lord thy God is with thee whithersoever thou goest. तू जिथं कुठे जाशील तुझा देव तुझ्या संगती आहे. मला निराश व्हायची काय गरज आहे? मग मी मृत्यूछायाच्या दरीतून जरी गेलो तरी माझा देव माझ्याबरोबर आहे. जर मी उंच डोंगरावर जरी गेलो तरी माझा देव माझ्यावर आहे. माझे चांगले दिन असू दे का वाईट दिन असू दे, तरी माझा देव माझ्या संगती, असं देव स्वतः म्हणतो त्या वचनामध्ये. प्रश्न आहे की मला माझ्या देवाच्या शब्दांवरती विश्वास आहे का? मला माझ्या देवाच्या शब्दांवरती भरोसा आहे का? पुढे आपण वाचूया स्तोत्र 40 वचन 1 आणि 2. आय वेटेड पेशंटली फॉर द लॉर्ड अँड ही इन्क्लाइन्ड ऑन टू मी अँड हर्ड माय क्राय. स्तोत्र 40. स्तोत्र
Psalm 40 verse 1 and verse 2. मैं धीरज से यहोवा की बाट जोता रहा हाँ, और उसने मेरी ओर झुककर मेरी दुहाई सुनी। आमेन. आमीन। मैं धीरज से यहोवा की बाट जोता जोता राहा. मी अतिशय धैर्याने, अतिशय पेशंटलीला मराठीत काय म्हणतात, धैर्याने मी देवाची वाट पाहिली. हे मी करतो का? नको त्या लोकांची पुष्कळ वाट बघतो आपण, पण ज्यावेळेस समस्या येते त्यावेळेस मी देवाची वाट बघतो का? वाट कसं बघून राहणं? प्रार्थनेत राहणं, सगळ्यांना बंद करणं, टीव्ही बंद करणं, मोबाईल बंद करणं आणि प्रार्थनेत बसून राहणं, हे आहे देवाची पेशंटली वाट बघितली. आय वेटेड पेशंटली फॉर द लॉर्ड. I waited patiently for the Lord and he inclined unto me and heard my cry. Wow. मी जेव्हा वाट बघितली मग त्यांनी माझ्याकडे, काय लिहिलं हिंदीमध्ये? वो और उसने मेरी ओर झुककर मेरी दुआई सुनी. वाव. मेरी ओर झुककर, माझ्याकडे तो वाकला, माझ्यापर्यंत वाकला आणि त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. आपण देवावरती वाट बघतो का? धैर्याने. किती इम्पॉर्टंट आहे. माय गॉड, ह्याच्यामध्ये उत्तर आहे. आपल्याला असं लवकर उत्तर हवं, प्रार्थना असं, तेव्हा मला आरोग्य दे ईश्वर नाव. हा, धैर्याने, धैर्याने. आय वेटेड पेशंटली फॉर द लॉर्ड and then God has inclined unto me. पुढे वचन 2, he brought me up also out of an horrible pit, out of the miry clay, and set my feet upon a rock and established my goings. बघा महत्वाचा पॉइंट काय आहे? ही पढ़ी हिंदी में. उसने मुझे सत्यानाश के गड्ढे से और दलदल की कीचड़ में से उभारा. और पहिलं देव जेव्हा मी प्रार्थना करतो, मग ती फायनान्ससाठी असो, आर्थिक समस्येसाठी असो, कौटुंबिक समस्येसाठी असो, आरोग्यासाठी असो, काही असो, पहिलं देव माझी प्रार्थना ऐकल्यानंतर पहिलं तो काय करतो? तो मला एका अतिशय भयानक गड्ड्यातून बाहेर काढतो. पहिलं देव आपल्याला रिस्टोर करतो, आत्म्यात रिस्टोर करतो. घाणीच्या दलदलीच्या खड्ड्यातून तो पहिला आपल्याला बाहेर काढतो. म्हणजे पहिलं तो मला माझ्या पापांपासून प्रवृत्त व्हायला लावतो, वेगळं व्हायला लावतो. फर्स्ट, मोर दॅन दी आन्सर, मोर दॅन द हिलिंग. आरोग्यापेक्षाही महत्वाचं, उत्तरापेक्षाही महत्वाचं, आर्थिक बाबीच्या उत्तरांपेक्षाही महत्वाचं, तो पहिलं मला माझ्या घाणीतून बाहेर काढतो. हे लोकांना नकोय. हे लोकांना फक्त उत्तर हवंय. इथेच लोक सगळे मुक्तात. हा, इथंच प्रॉब्लेम आहेत लोकांचा, की त्यांना उत्तर हवंय, त्यांना त्यांचे वाईट मार्ग सोडायचे नाहीयेत. पहिलं तो मला माझ्या वाईट मार्गातून बाहेर काढेल, ओके, आणि मग दलदलीतून बाहेर काढेल, आणि मग माझे पाय खडकावर प्रस्थापित करेल, म्हणजे वचनावर. और मुझको चट्टान पर खड़ा करके हाँ, मेरे पैरों को दृढ़ किया है. करेक्ट. मग माझे मार्ग तो नीट करेल, एस्टॅब्लिश माय गोईंग्स. म्हणजे मी परत चुकणार नाही. हा, देवाला आवडत नाही आपण सारखे आजारी पडलेले, सारखे या समस्येतून त्या समस्येत, त्या समस्येतून ह्या समस्येत. देवाला आवडत नाही. ज्यावेळेस देवाने इस्रायल राष्ट्र दिला, त्यावेळेस त्याची इच्छा ही नव्हती की हिवी, पेरिझी, जब्बुझी जे काही कनानी लोक तिथं असावे, पण देवाला त्यांना तिथे ठेवावं लागलं, जेणेकरून जेव्हा कधी इस्रायल राष्ट्र देवाला विसरेल त्यावेळेस ह्यांना बलिष्ठ करून त्यांच्यावरती ते अधिकार करते. आपले प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये असावी देवाची अजिबात इच्छा नाहीये, पण आपल्यामध्ये चुळबुळ किती आहे, आपल्यामध्ये चूल किती आहे, किती आपल्यामध्ये रेमाने सुलेमाने किडे आहेत, की देवाने थोडंफार काही नीट केलं की आपण लगेच मार्ग भरकटतो, लगेच देवाला सोडतो, लगेच पापात जातो, लगेच कुत्रे शेपूट वाकडी ती वाकडीच. मग ती कधीच आपण नीट होतच नाही.
मग देव ते मुद्दामून ते प्रॉब्लेम ठेवतो जीवनामध्ये. पण मूलभूत पाहायला गेलं तर देवाची इच्छा अजिबातच नाहीये. म्हणून देव काय म्हणतो इथं काय दिलेलं वचनामध्ये की ही सेट माय फीट अपॉन अ रॉक अँड एस्टॅब्लिश माय गोईंग्स, आणि त्यांनी माझे मार्ग नीट केलेत जेणेकरून बाबा तू परत घसरू नये. स्थापित केले, Established. स्थापित केले. या सारखं सारखं कितीदा मी तुला फटकी देऊ, कितीदा तुला मी आजारी पडू, कितीदा तुला संकटात पाठवू. आपल्याला आजारी पाहून तुला आपल्याला काय वाटतं देवाला फार आवडतं? नाही. आपल्याला संकटात पाहून देवाला फार आनंद होतो? नाही. आपल्याला दुःखी पाहून देवाला फार आनंद होतो? नाही. जो देव आपल्याला संकटात पाहू नये म्हणून तो आपल्या एकुलता एक पुत्र देतो. Amen. आपले सगळे अरिष्ट, सगळे छळ, सगळे विधी, सगळे जे काही संकट तो पुत्र स्वतःवर घेतो, त्या देवाला आपण प्रॉब्लेम मध्ये असताना त्याला आवडत असेल का? नाही आवडत. पण तो त्याच्या नियमांना बांधलेला परमेश्वर आहे. बरोबर. तर तो माझे मार्ग नीट करेल पहिले, जेणेकरून परत चुकू नये बाळा परत चुकू नये तू, म्हणून मी मार्ग नीट करेल. पण आपल्याला मार्ग नीट करायचे नाही. आपल्याला फक्त उत्तर हवे, आपल्याला फक्त बरं व्हायचं, आपल्याला फक्त आर्थिक उत्तर हवेत, आपल्याला फक्त घरामध्ये सगळं काही नीट नाटकं हवंय. पण आपल्याला त्या खड्ड्यातून, त्या घाणीतून, त्या चिखलातून तीच घाण म्हणजे नीट व्हायचं, परत त्या घाणीत परत पडायचं, नीट व्हायचं, परत घाणीत परत पडायचं, नीट व्हायचं, परत घाणीत परत पडायचं. किती वर्ष? Somewhere you have to draw the line. Amen. Somewhere you have to say, bas, enough is enough. आता यशाया 41 वचन 10. Fear thou not, for I am with thee. Be not dismayed, for I am thy God. I will strengthen thee. Yea, I will help thee. Yea, I will uphold thee with the right hand of my righteousness. Amen. यशाया इसका 41 यशाया इसका 41वां अध्याय और वचन 10. मत डर, क्योंकि मैं तेरे संग हूँ. Amen. इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. Amen. मैं तुझे दृढ़ करूंगा और तेरी सहायता करूंगा. अपने धर्ममय दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूंगा. या किती जबरदस्त वचन आहे. मैं डर मत, फॉर आय एम विथ दी. फियर दाउ नॉट. बी नॉट डिसमेड, फॉर आय एम दाय गॉड. व्हाट इज इन हिंदी? डिसमेड. इधर उधर मत ताक, हाँ. क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. Amen. Awesome. Awesome. उसके लिए awesome जो परमेश्वर पे भरोसा रखता है. मैंने कितना स्पष्ट है, इधर उधर मत ताक, हाँ. क्योंकि समस्या में इंसान हमेशा इधर उधर ही देखता है. करेक्ट. और आगे लिखा है क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. वो जलता है कि हम इधर उधर देखें, उसको पसंद नहीं है. ईर्ष्यवान है वो. Amen. जेव्हा आपण त्याच्याकडे येतो आणि जेव्हा त्याच्यात भरोसा ठेवतो, त्यावेळेस त्याला हवं असतं की माझ्या लेकरांनी इकडे तिकडे पाहू नये, कारण मी तुझा देव आहे. वाव लॉर्ड, चुकलो आम्ही, प्रभू क्षमा कर. त्याला इकडं तिकडं पाहायला आवडत नाही. वाव. हिंदी में बी नॉट डिस्मेड. मनुष्य डिस्मे झाल्यानंतरच इकडे तिकडे पाहत असतो. आय विल स्ट्रेंथन दी. म्हणजे चमत्कारापेक्षाही बलवान होणं हे महत्वाचं आहे. Amen. जेणेकरून तू परत त्या प्रॉब्लेम मध्ये येऊ नये. आय थॉट आन्सर इज एव्हरीथिंग. मला वाटलं होतं उत्तर सगळं काय, पण नाही. उत्तर हे अनेक प्रकारचे असतात. आणि पहिलं आहे स्ट्रेंथनिंग. बलिष्ठ होणं, स्ट्रेंथ होणं, स्ट्रॉंग होणं, जेणेकरून परत त्या चुकीत न पड. ये आय विल हेल्प दी. जसं तू पाऊल पुढे उचलशील मी तुला मदत करेल. जसं तू विश्वासामध्ये पाऊल पुढे उचलशील, विश्वासाप्रमाणे कृती करशील, मी तुला मदत करेल, देव म्हणतो.
उलटी कृती केली तर मदत येणार नाही. हम्म. ये आय विल अपहोल्ड दी विथ द राईट हँड ऑफ माय रायचियसनेस. माझ्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने, उजवा ना का डावा, राईटला काय उजवा. म्हणतात, हा, उजव्या हाताने मी त्याला उचलून धरेल. आमेन. आपने एक बहुत इम्पॉर्टंट या तुम्ही एक फार महत्वाची गोष्ट इथं म्हटलेलं आहे की देव आपल्याला बलवान बनवतो. हम्म. आणि लोक कदाचित इथंच हेच समजत नाहीये की हम्म. बलवान होणं किती महत्वाचं आहे. करेक्ट. कारण जर मी बलवान झालो हम्म. मगच मी माझ्या समस्याला दाखवू शकतो की मी बॉस आहे. हम्म. मी बलवान झालो तरच मी त्या समस्यावरून वर जाऊ शकतो. करेक्ट. आणि जसं तुम्ही म्हटले की जेणेकरून मी परत ते चूक करणार नाही. आणि तुम्ही नेहमी तुम्ही पुष्कळदा तुम्ही सांगितलेलं आहे की एक स्तरावर जे दुष्टात्मे असतात हम्म. त्यांना आपल्याला पहिले विजय व्हावा लागतो आणि मग पुढच्या स्तरावर जावं लागतं. पण Correct. तिथे विजय होण्यासाठी हम्म. मला बलवान होणं गरजेचं आहे. राईट. कारण ते मला मात करतायत, मला हम्म. खाली पाडतायत. हा, ते मला हरू शकत नाही, हम्म. ते मला मारू शकत नाही, हम्म. कारण देव आपल्या संगती आहे. हम्म. पण तिथं देव कार्य करत आहे, पण सर्वात पहिले आपल्यामध्ये. Correct. That's what it is. I will establish you. I will strengthen you. किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. आता ओके, 2 Corinthians chapter 1 verse 2 and verse 4. दूसरी कोरिन्थियों की पत्री इसका पहला अध्याय और वचन 2. हमारे पिता परमेश्वर और प्रभु यीशु मसीह की ओर से तुम्हें अनुग्रह और शांति मिलती रहे. Amen. So किती इम्पॉर्टंट आहे. पहिलं प्रभू काय वचन काय म्हणतं, ग्रेस बी टू यू अँड पीस फ्रॉम गॉड आवर फादर, पीस फ्रॉम गॉड आवर फादर अँड फ्रॉम द लॉर्ड जीसस क्राइस्ट. वर्स 3, ब्लेसेड बी गॉड इवन द फादर ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट, द फादर ऑफ मर्सीज अँड द गॉड ऑफ ऑल कम्फर्ट. वचन 3, हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो, जो दया का पिता और सब प्रकार की शांति का परमेश्वर है. अमेन. अमेन. और सांत्वना का परमेश्वर है. ओके, हु कम्फर्टेड अस इन ऑल आवर ट्रिबुलेशन, that we may be able to comfort them which are in any trouble by the comfort wherewith we ourselves were, by the comfort wherewith we ourselves are comforted of God. वचन 4, वह हमारे सब क्लेशों में सांत्वना देता है, ताकि हम उस सांत्वना के कारण जो परमेश्वर हमें देता है उन्हें भी सांत्वन दे सके जो किसी प्रकार के क्लेश में हो. म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या समस्येमध्ये आहे तर मला माझा फोकस माझ्या स्वतःवर ठेवायचा नसून तर दुसऱ्यांवर फोकस ठेवायचा आहे की जे लोकांना सांत्वनाची गरज आहे आणि जे सांत्वन मी घेतोय ते सांत्वन मला दुसऱ्याला पण द्यायचं आहे. म्हणजे मी सेल्फ सेंटर्ड नकोय की मला असं झालं, मला तसं झालं, मीच असं आणि मीच जाणं आणि मलाच असं आणि मला तसं. मला दुसऱ्याकडे बघायचं की कोणाला सांत्वनाची गरज आहे का, आणि ज्या सांत्वनाने देव मला सांत्वना देतोय मग दुसऱ्याला सांत्वन द्यायचंय. हेच तर ख्रिस्ती जीवन आहे की आपण दुसऱ्याच्या प्रॉब्लेमला जास्ती महत्व देणं. स्वतः तर बळ मिळवणच, पण दुसऱ्याच्या प्रॉब्लेमला निवारण करणं, त्या व्यक्तीला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणं हे महत्वाचं आहे. आमेन. मग प्रभू येशू ख्रिस्त किती जगला आहे Correct. की मला लागलेल्या फाटक्याने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आमेन. आणि तुम्हाला शांती मिळायची जे काही दंड आहे ते सगळे मी माझ्यावर घेतलेला आहे. वाव. Ultimate. There is nobody greater than him. Hallelujah. Amen. And there can nobody be greater than him. Amen, amen. Not possible. Amen. Okay. Stotra 37, Psalm 37 verses 2, 23 and 24. The steps of a good man are ordered by the Lord, and he delighted in his ways. Though he fall, he shall not be utterly cast down. For the Lord upholdeth him with his hand. Hallelujah. Thank you, Amen, Jesus. Thank you, Jesus. भजन संहिता 37 और 23 और 24. 30 और 24. भजन संहिता 37 और वचन 23 और 24 पढ़ता हूँ. मनुष्य की गति
यहोवा की ओर से दृढ़ होती है और उसके चलन से वह प्रसन्न रहता है। चाहे वह गिरे तो भी पीड़ा न रह जाएगा, क्योंकि यहोवा उसका हाथ थामे रहता है। अमेन. म्हणजे द स्टेप्स ऑफ अ गुड मॅन. ठीक आहे, देव चालवत आहे, देव संचालित करत आहे, सगळं हे मान्य आहे. पण पॉइंट काय येतो की जरी तो व्यक्ती पडला, देवाची इच्छा करताना, देव त्याला चालवत असताना पण जर का तो पडला, तरी तो पूर्णपणे कधीच खाली पडणार नाही, टाकला जाणार नाही. का? कारण प्रभू त्याला उचलून धरेल. मला एक्झॅक्टली पेत्राची सीन आठवती, ज्यावेळेस तो पाण्यामध्ये गटांगळा खायला लागला आणि येशूनी जागेवर येऊन त्याला लगेच उचलून धरला. आमेन. हालेलुया. किती इम्पॉर्टंट पॉइंट आहे. देवाने त्याला सांगितलं ये, तो चालायला पण लागला. म्हणजेच अर्थ हा होतो की जरी मी विश्वासात पाऊल पुढे घेईल आणि जरी मी चालत असेल, कुठेतरी मी गडबडणार, मी मनुष्य आहे, वाऱ्याकडे बघेल, प्रॉब्लेमकडे बघेल, उत्तरच येत नाही असं मला वाटेल, वादळ काय शांतच होत नाहीये, मी पाऊल घेतलेलं आहे, पाण्यावर चालत आहे, राज्य करत आहे माझ्या प्रॉब्लेमवरती, तरी माझा वादळ काय शांत होत नाहीये. कधी होतं असं. आणि त्यामुळे जरी तू चुकतो तरी देव तुला उचलून धरला असं वचन म्हणतं. वाव. पण काय निराश व्हायचंय कशाला? अरे ट्राय तो करके देखो ना यार. प्रॉब्लेम वरती विजय मिळवण्याचा प्रयत्न तरी करा ना. आणि चुकले तर चुकले, देव उचलून धरायला तयार आहे. फक्त मला हाक काय मारायची, प्रभू मला वाचव, हे नाही बोलायचं यार कशाला चालतोय पाण्यावर. अरे यार फुकटचा शब्द ऐकला आणि आलो राव पाण्यावर, फुकटचा शब्द ऐकला आणि यार राव मी सगळं माझं औषधं फेकून दिले, फुकट शब्द ऐकला आणि राव मी हे सगळं बंद करून टाकलं, हे लोन नाही घेणार, ते नाही घेणार, आणि यार आता गटाणा खायला लागला, प्रॉब्लेम वाढला राव यार. असं नाही बोलायचं, प्रभू मला वाचव. आरोळी मारा आणि तो 100% वाचवणार. कारण त्याची इच्छा आहे आपण राज्य करावं. आणि कोणता राजा बिना युद्धाचा राजा झालेला आहे हो. युद्ध होणं जरुरी है, तभी तो हम राज्य करेंगे. नाही तर कसलं काय, असं आयतं मिळालं तर मग संपलंच आहे, मग तर राजा नाही. मग आपण अशा राजाला जुमानत पण नाही. इतिहास गवाह है, जो भी राजा बिना युद्ध के राजा बना रहा उसको किसी ने इज्जत नहीं दिया. और जिस राजा के ऊपर युद्ध के घाव जब तक आए नहीं, और जिस राजा लहूलुहान होके अपने प्रजा के पास नहीं आया, तब तक उस प्रजा ने उसके ऊपर फूल भी नहीं बौछारे. तो लहूलुहान होना जरूरी है, गिरना जरूरी है, गिर के फिर से उठना भी जरूरी है. गलतियां तो होगी, लेकिन वो प्रभु महान है कि वो उठाए रखता है. डूबने नहीं देगा वो तुम्हें. आमेन. तुम्हाला कधी बुडू देणार नाही तो असा देव आहे. आमेन. कारण तुम्ही विश्वासाप्रमाणे कार्य करत आहात आणि तो विश्वासाला हलणारा परमेश्वर आहे, विश्वासाप्रमाणे कार्य करणारा परमेश्वर आहे, विश्वासाप्रमाणे तो उभा राहणारा परमेश्वर आहे. आमेन. तो विश्वासाचा रिस्पेक्ट होणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. To God be the glory. I am so encouraged. Hallelujah. ओके. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय आणि वचन 6 आणि 7. Philippians 4 verses 6 and verse 7. Be careful for nothing. Wow. Be careful for nothing, but in everything by prayer and supplication with thanksgiving let your request be known unto God. फिलिपियों की पत्री इसका 4 अध्याय वचन 6. किसी भी बात की चिंता मत करो. आमेन. फिर एक बात दोहराता हूं, किसी भी बात की चिंता मत करो, परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सन्मुख उपस्थित किया जाए. धन्यवाद के साथ, सिर्फ प्रार्थना और विनती नहीं, धन्यवाद के साथ. ये धन्यवाद इंपॉर्टंट आहे. पुष्कळ लोक इथं चुकतात, नुसती प्रार्थना करतात, मागत राहतात, पण थँक्यू बोलायला विसरतात. थँक्यू बोलायला शिका. एकमेकाला बोला, थँक्यू बोलने को सीखो. बोलो, थँक्यू बोलने को सीखो. थँक्यू बोलायला शिका. प्रार्थना चालू असताना प्रभू धन्यवाद, माझी प्रार्थना ऐकली. प्रभू धन्यवाद, माझा विश्वास आहे की तुझे कान माझ्या प्रार्थनेला
तल्लीन झालेले आहेत प्रभू. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. थँक्यू प्रभू, थँक्यू, धन्यवाद की तू उतरून आला. धन्यवाद की तू माझ्या प्रार्थनेला ऐकलेलं आहे प्रभू. धन्यवाद, तू उत्तर दिलेलं आहे. मला उत्तर नाही दिसत तर काय झालं? आमेन. मला दिसणं महत्वाचं नाही प्रभू की मला उत्तर दिसत नाही. मला लोकांना दिसणं गरजेचं आहे की मला उत्तर मिळालेलं आहे. मला नाही दिसलं तरी चालेल उत्तर माझं, पण तू मला उत्तर दिलं, माझा विश्वास आहे म्हणून तुला धन्यवाद प्रभू. आमेन. कारण आज शक्यच नाही प्रभू की जेव्हा तुझं लेकरू हाक मारतं तू ऐकणार नाही, शक्यच नाही. कारण तू त्या वचनात दिलेलं आहे की तू स्वतः म्हणतो प्रभू की तू मी आता तुम्हाला उदाहरण देते. आता इन्क्लाइन. हा, स्तोत्र 40 वचन 1 आणि 2 मध्ये तू स्वतः दिलेले प्रभू की ज्यावेळेस मी तुझ्याकडे धैर्याने तुझ्याकडे येईल प्रभू, तुझ्या धैर्याने तुझ्या समोर वाट पाहिल प्रभू, की तू माझ्या प्रार्थनेला कान लावेल, तू माझ्यापर्यंत झुकून येशील, असं तुझ्या वचनात तू स्वतः म्हटलेलं आहे प्रभू. तर प्रभू मला विश्वास आहे, मला गॅरंटी आहे प्रभू की तू माझ्या प्रार्थनेला कान लावून खाली वाकून तू माझी प्रार्थना ऐकली म्हणून धन्यवाद. आमेन. आमेन. आणि यिर्मया 33:3 आहेच. येस, मला हाक मारा म्हणजे मी तुला उत्तर देईल. आमेन. आमेन. तर ज्यावेळेस तुम्ही समाजातून जात असता हे वचन वापरायचे. हा, आमेन. काय दिलेले? बी केअरफुल फॉर नथिंग बट इन एव्हरीथिंग बाय प्रेयर अँड सप्लिकेशन विथ थँक्स गिव्हिंग लेट योर रिक्वेस्ट बी नोन ऑन टू गॉड. किसी भी बात की चिंता मत करो. का कशाला करायची? काय करू शकतो आपण? मला आठवतं प्रभू म्हणतो ना मत्ते 6 मध्ये की तुम्ही चिंता करून काय तुमच्या जीवनाद्वारे वाढू शकता का? आमेन. काय करू शकतो आपण? काहीच नाही. मग हाय बीपीच्या पेशंटला सगळ्यात बेस्ट औषध आमेन. चिंता करणं बंद कर, रिलॅक्स हो. कुठल्याच गोष्टीबद्दल. बी केअरफुल फॉर नथिंग. पुढे काय दिलेलं आहे? तोच अध्याय. अँड द पीस ऑफ गॉड विच पासेथ ऑल अंडरस्टँडिंग shall keep your hearts and minds through Christ Jesus. Hallelujah. आमेन. आमेन. तब परमेश्वर की शांति जो सारी समझ के बिल्कुल परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी. आमेन. 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 तभी परमेश्वर की शांति जो सारे क्या परे है, सारे चीजों से परे है. सारे चीजों से परे है, वही तभी तुम्हारे जिंदगी का एक विभाग रहेगी जब तुम किसी भी चीज के बारे में चिंता नहीं करोगे. आमेन. हमारे समझ के परे है. या हमारे समझ के परे. सो रिलैक्स, और वो तुम्हारे दिल को विल गार्ड शैल कीप योर हार्ट्स एंड माइंड्स थ्रू क्राइस्ट जीसस. तुम्हारे दिल और तुम्हारे मन को वो शांति प्रोटेक्ट करेगी. आमेन. यीशु मसीह में सुरक्षित रखेगी. आमेन. आमेन. यीशु मसीह में. या, वेरी इंपॉर्टेंट, वेरी इंपॉर्टेंट. स्तोत्र 118, Psalm 118, Psalm 118 verse 6. स्तोत्र 118 वचन 6. The Lord is on my side, I will not fear. What can man do unto me? आमेन. भजन संहिता 118 और वचन 6. यहोवा मेरी ओर है, मैं न डरूंगा. मनुष्य मेरा क्या कर सकता है? या फिर बीमारी मेरा क्या कर सकती है, या फिर आर्थिक समस्या मेरा क्या कर सकती है, या फिर कोई भी मेरी जिंदगी में प्रॉब्लम मेरा क्या कर सकता है जब परमेश्वर मेरे साथ में है. आमेन. आमेन. मैं एक गवाही देना चाहता हूँ. प्राधिकरण में मेरा बाजू वाला ना, वो बहुत काम कर रहा है. उसके घर का काम चले, कम से कम 2 साल हो गए उसके घर को. वो बना रहा है. और एक्चुअली उसके पास एक ऑप्शन है कि वो जो कटिंग करता है ना ग्राइंडर से, वो जो भी चैनल जो भी कट करता है, या फिर क्या कट करता है मुझे नहीं मालूम, लेकिन वो कट करता है. वो उसके किधर भी इंडस्ट्रियल एरिया में जाके वो कटिंग करके मेजरमेंट से वो वहाँ पर ला के लगा सकता है. लेकिन वो बंदा है ना, ऐसा नहीं करता क्योंकि उसको आसपास की किसी भी इंसानों ने लोगों ने उसको ऑब्जेक्शन नहीं लिए कि यार ये बहुत आवाज कर रहा है तेरा ग्राइंडर. सुबह जो 8 से स्टार्ट होगा, रात के तकरीबन 10 बजे तक या फिर 11 बजे तक वो नॉन स्टॉप ग्राइंडिंग चालू है उसका. जब मैं वहां जाता हूँ मेरा जैसा दिमाग ऐसा
फटने लगता है, नॉन स्टॉप ग्राइंडिंग, नॉन स्टॉप। मैं सोचता यार ये लोग सब लोग यहाँ रहते कैसे। मेरे दिल में आया था उसके बाद जाके उसको बोलना कि भाई यार बस हो गया तेरा, बहुत दिमाग खराब कर रहा है तू मेरा यार, तू बंद कर ये तेरा काम, तो बंद करें तो मैं कुछ करूंगा तेरे लिए, तेरे खिलाफ मैं एक्शन कुछ, कि ये तू कटिंग बिटिंग यहाँ मत कर, तू कहीं पर जाके कट कर और फिर वहां पे आके लगा, तू मेजरमेंट तू ले सकता है और वहां पर तू कट कर सकता है ट्रक, लेकिन वो पैसा बचा रहा है क्योंकि इतना बड़े चैनल्स वो ट्रक में लाना पड़ेगा, उसमें भाड़ा लगेगा। तो उसको मालूम है यहाँ पर सब लोग कोई कुछ बोलते नहीं है तो चले उसका काम। लॉर्ड को बोला लॉर्ड, और मेरे बाजू वाला एक घर है, वहां पर एक उनके पास कुत्ता है, और वो कुत्ता, जो भी कुत्ता जाएगा ना उसको बैल्कनी बांध के रखते हो, जो भी कुत्ता जाएगा ना उसे नॉन स्टॉप भौंकेगा, वो नॉन स्टॉप भौंकते रहता है वो। तो यहाँ पर कुत्ते का आवाज बाबा 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 बाबा, यहाँ पर ग्राइंडर का आवाज। यार क्या चल रहा है, बोला लॉर्ड अभी उसको तू ही शांत कर, मेरा दिमाग सटक गया है ये दोनों के ऊपर। क्या मालूम क्या हो गया, कुछ दिनों से वो ग्राइंडर का आवाज एकदम कम हो गया है, कभी कभी कभार आता है, और कुत्ते को उन्होंने पीछे के बैल्कनी बांध दिया, खत्म हो गया। Praise the Lord. Praise God, I said Lord thank you Jesus. Amen. तो जब हम परमेश्वर के, मैं एक्चुअली आज सुबह भी वापस आदमी में स्टार्ट हो गया, मैं आज सुबह जाने वाला था तो जूड़ा मुझे इनकरेज करा कि डैडी मत जाओ, मैं ऐसा कुछ बोल के आना होता उसको, और मैं एक्शन लेने आना था कि मेरा दिमाग सटक गया आज सुबह भी, लेकिन मैं घर से निकलने से पहले ही वो आदमी का घै बंद हो गया। बोला लॉर्ड थैंक यू। तो ऐसा है, जब हम यीशु पर विश्वास रखते हैं ना तो प्रभु कार्य करता है। ओके तो फिलिपियंस चैप्टर 4 वर्सेस 6 and 7, नहीं सॉरी स्तोत्र 118 वचन सा, द लॉर्ड इज ऑन माय साइड, I will not fear. What can man do unto me? Amen. Amen. Okay. तो इस तरीके से हम परमेश्वर के वचन का इस्तेमाल कर सकते हैं हमारे जो भी चिंताएं है, टेंशन है, जो भी है, उसको मारने के लिए, उसको खत्म करने के लिए। We can use it. Amen. Amen. और अभी आपने सभी ने सुना है कि हम इन सारे वचन जो पास्टर ने अभी दिए उसका इस्तेमाल हम कर सकते हैं। परमेश्वर का वचन है, ये सत्य है, और इस सत्य को छोड़ के और दूसरा कुछ भी सच नहीं है। आमेन। क्योंकि खुदा खुद कहता है कि मैं ही सत्य हूँ। आमेन। तो सचमुच इस सत्य पे हमें विश्वास रखना है, इसके ऊपर हमें मनन करना है और इन्हीं चीजों को हमारे मन में रखना है। करेक्ट। ताकि फिर परमेश्वर हमारे साथ रहे और उसके वचन हमारे साथ रहेगा, और फिर हम जरूर ये कह सकते हैं कि यहोवा मेरी ओर से है। आमीन। छोटी छोटी चीजें हैं जो परमेश्वर हमारे लिए करता है और हम नजरअंदाज करते हैं। राइट। लेकिन जब ये वचन सारे हमारे दिल में रहेंगे, हमारे जहन में आएगा, हमारे खून में उतर जाएगा, तभी वो छोटी छोटी बातों के लिए भी हम परमेश्वर को धन्यवाद देंगे। एक पॉइंट है, मैंने अभी एक गवाही दी कि कैसे वो आदमी का काम कम हो गया और वो कुत्ता भी उन्होंने दूसरे में बांध दिया। बहुतांश लोगों के साथ ये ऐसा होता होगा कि उनका जवाब तुरंत नहीं मिलता है, और मुझे किसी तुरंत मिल गया। इसके पीछे का कारण ये है कि जब तुम्हारे और परमेश्वर के बीच में जब गैप बड़ा होता है ना, जवाब भी आने के लिए उतना देर लगती है। लेकिन जब वो गैप कम हो जाता है ना, तब वो जवाब जल्दी आता है। इसलिए परमेश्वर पहले हमें हमारे जवाब देने से पहले हमें हमारे पापों से बाहर निकालता है, हमारे गंदगी से बाहर निकालता है। हमें पहला वो पुनर्स्थापित करता है, उसमें पुनर्स्थापित करता है, उसके वचन में पुनर्स्थापित करता है, और हमें चट्टान पे हमें मजबूत बनाता है। इसका मतलब वचन पे हमें हमारे जिंदगी को मजबूत बनाता है, हमें हमारे जिंदगी के मार्गों को वो साफ करता है, वचन के अनुसार साफ करता है, वचन पे हमें दृढ़ बनाता है। आपल्याला वचनावरती प्रस्थापित करतो, म्हणजे आपल्या जीवनातल्या कोणत्याही विभागामध्ये जे काय आपण चुका करतोय, पाप करतोय ना, तिथं आपल्याला देव साफ करतो आणि आपल्याला वचनावरती तो बलिष्ठ करतो, जेणेकरून ते परत चुका करू नये, परत ते पाप करू नये, आणि मग तो आपलं उत्तर देत असतो। आणि जर का तुम्ही आधीच तुमचे मार्ग नीट केलेले आहेत ना, उत्तर झटक्यात येतं, उत्तर झटक्यात येतं, उत्तर झटक्यात येतं, वेळ लागत नाही।
म्हणून आपले मार्ग नीट करा पहिले. दॅट्स इट. मार्ग नीट करा. आता वेळ चांगली आहे ना, आता काय आजार नाही ना, मार्ग नीट करायला लागा. तो उत्माद घेऊन जगामध्ये जाऊन मार्ग बिघडू नका आणि जगात राहू नका. आता काय शरीरात आजार आहे का? काही नाही ना, सगळं नॉर्मल आहे ना, सगळं हॅप्पी आहे ना, सगळं नीट चाललंय ना, मग आता मार्ग नीट करा. मार्ग नीट करा. संकट समय उत्तर एका रात्रीत येईल. आमेन. जसं डॅनियलला चाललं, त्याला एका सिंहाने चाटलं पण नाही. आमेन. या? मार्ग नीट करा. तुम्हाला माहिती आहे, सिंहाने जर त्याला चाटलं असतं ना, तर सिंहाची जीभ आहे ना, त्याला उलटे हे असतात, त्याला खवले, तर ते त्या स्किनला कदाचित त्यांनी फाडलं पण असतं आणि रक्ताचं त्यांना चव मिळाली असते. आधीच ते रक्ताच्या साठीच होते केले. बरोबर. तर लक्षात ठेवा, आपण आपले ज्या मार्ग नीट करतो ना, उत्तर एका झटक्यात येतात. बस, दॅट्स इट. आणि मग कसली काळजी चिंता राहणार नाही, कारण देव तुमच्या संगती आहे. दॅट्स इट. आमेन. 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 Okay, so let us pray now. Thank you, Lord my God, for speaking to us today, Lord. Thank you for, Lord my God, for meeting with us with your word and changing a word from Logos into Rhema. Thank you, Lord my God, that you have brought us in our senses and shown us, oh Lord my God, what is of urgency. Not our answers, but our life. Yes. Not our answers, but our ways. Help us, Lord my God, to establish our ways, our goings upon your word, Lord. And oh Lord my God, our answers will be in our lives immediately. Yes. Because you are a prayer hearing and prayer answering God. Amen. Help us all those who've heard today's word, Lord. Help us all to build up our ways, our life upon your word, Lord. To rectify our lives, Lord my God. To remove what needs to be removed and to inculcate, to put into our lives what needs to be put into our lives, Lord. Yes. And apply your word in our lives, Lord. Thank you, Jesus, for once again for this time. Thank you for speaking to us, O Lord, my God. And thank you for hearing our prayers and answering our prayers, Lord. I seal today's word in our hearts with the precious blood, precious oil, and the fire of the Holy Ghost. Help us to bring forth fruit 100-fold accordingly, Lord. In Jesus' name I pray and I ask. Amen. Amen. Hallelujah. God bless you. And फिर से मिलेंगे and we'll meet once again. हम पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच टायमाला. God bless you. आमेन. आणि जाण्याच्या आधी, जाने से पहले अगर आपके कुछ सवाल है तो आप मुझे 9764530500, मैं फिर एक बार कहता हूँ 9764530500 पे आपको आपके सवाल भेजने हैं आपके नाम के साथ, और अगले एपिसोड में आपका सवाल जो है हम यहाँ पर पूछेंगे और हम उसका परमेश्वर आपको आपका जवाब ज़रूर देगा. तो गॉड ब्लेस यू. सी यू नेक्स्ट Thursday.